गुड मॉर्निंग. तर आता आपण आलेलो आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यानंतर आपण ब्रह्मगिरी ट्रेक करत आहोत. तर रात्रीच आलेलो आम्ही, पण पाऊस जास्त असल्या कारणामुळे काय व्लॉग वगैरे करायला भेटलं नाही. तर आता थोडंसं टेंटमध्ये आराम वगैरे करून आता आपण व्लॉग स्टार्ट करतो आहे. तर चला स्टार्ट करूया आपण ब्रह्मगिरी ट्रेक. रात्री आम्ही जेव्हा चढायला स्टार्ट केलेलं ट्रेक तेव्हा खूप काही असं सुंदर सुंदर बघायला भेटलं. त्याच्यामध्ये ज्या कातलामध्ये कोरलेल्या शिड्या वगैरे आहेत त्या अतिशय खूप चांगल्या पद्धतीने अशा त्यांना कोरीव काम करून हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हनुमानाच्या खूप साऱ्या मूर्ती बघायला भेटल्या आणि गुहा वगैरे पण होते खाली. खूप सारे काय काय मिस केलं आपण जाताना ते ट्राय करूया एक्सप्लोअर करण्याचं. तर आता आपल्यासोबत आपले मित्र पण आलेत. तर बघूया त्यांना कसं वाटतंय गडावरती. शिवम कसं वाटतंय? कसं वाटतंय गडावरती? गारगार वाटतंय. संजय थंडगार. अनिल कसं वाटतंय? 4-5 ट्रॅक केले हे बेस्ट. साहिल कसं वाटतंय? रात्री स्टे साठी आलो होतो ब्रह्मगिरी गडावरती. पाऊस जास्त असल्यामुळे काही यायला भेटलं नाही वरती. त्याचं प्रमाण तर खूप भरपूरच होतं, त्याच्यामुळं वरती काही आलोच नाही. आणि आता सुद्धा पाऊस आणि धुकं एवढं आहे की कुठे जायचं कसं जायचं काही समजत नाहीये. धुक्यामध्ये रस्ताही समजत नाही. जयेश तुला कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय, पण स्टे करताना खूप मजा आली आम्हाला. अजून काय ते आपलं रस्ता आमचं एक येता आमचा एक अंगाद्वार राहिलाय, ते आम्ही जाताना करणार आहोत. ओके. अजय पवार लाजरे माणूस एकदम मस्त वाटतंय. माझी इच्छा काय होतं तुम्ही सांगा. संजय भाऊ तुम्हाला कसं वाटतंय? विनू कसं वाटतंय? विनू कसं वाटतंय? फिलिंग आहे ब्रह्मगिरीवरती आल्यावरती. सगळ्यांना एकदा येऊन व्हिजिट करून बघा, किती एकदम मस्त वातावरण आहे. मजा यायला लागली. एवढ्या सगळ्या एकटा बिन कुठे
आता आपण जात आहे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला. महादेवाचं दर्शन करून मग आपण थोडंसं गड फिरून मग रिटर्न खाली त्र्यंबकेश्वरला जायचं आहे. विषय एकदम जबरदस्त नजारा इकडं कधी पाहिलं नव्हतं फर्स्ट टाइम आलो इकडं तर तुम्ही बी या नक्की भाऊच्याला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका. परत नाही येणार माझी पण हवा टाईट झाली गाडी. तर तुम्ही बघू शकता कातळामध्ये अशा कोरून कोरून त्याला सिड्यांचा प्रॉपर डिस्टन्स असं बनवून प्रॉपर सिड्या बनवलेल्या आहेत आणि पूर्ण खालपर्यंत आहेत. तुम्ही बघू शकता इथे खालपर्यंत अशा सिड्या आहेत. काय बनवलं यार, खतरनाक एकदम. हे बघा पूर्ण वरपर्यंत पूर्ण कातल कोरून त्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे. पूर्ण कातल कोरलेलं आहे बघा.
हे लवकर लवकर Legs is very paining, bro. बस बस बंद कर. आमचा आता ट्रेक झालेला आहे. भरपूर काही गोष्टी आम्ही बघितल्यावरती मजा पण आली, खूप मजाही केली. काही जण थकले, काही जणांनी खूप एन्जॉय केलं, एकदम मजा आली. पण रश खूप आहे संडे असल्यामुळे, सो तरी पण आली मजा खूप. अजून पण खूप गर्दी आहे आणि इकडे बाईक्स वगैरे पण खूप साऱ्या लागलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही पार्किंगमध्ये किती लागल्यात गाड्या बघा, खूप गर्दी आहे. इकडे फक्त बाईक्स लागल्यात. त्याच्यानंतर इकडे पुढे राईट साईडला पार्किंग आहे, तिकडे सर्व 4 व्हीलर वगैरे लागल्यात. तर मग जरा वीकेंड जरासं अवॉइडच करा, जास्त रिस्की प्लेसवरती. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटतंय नक्की कळवा.